नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण 4 ते 5 दिवस टिकणारे तसेच प्रवासात नेण्यासाठी अतिशय पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थेपले कसे करतात ते पाहणार आहोत. दुधीचा थेपला करण्यासाठी मी एक दुधी घेतलेला आहे. आता हे दुधी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरची साल काढून हे खिसून घेते. आता ते दुधी मोठी होती त्यामुळे त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. निम्म्या भागाचेच मी थेपला करणार आहे. आता हे एका बाजूनी कट करून घेते हे आणि ह्याच्यावरची साल काढून घेते. साल काढलं नाही तरी चालतंय, का तर ही दुधी कोवळी आहे. पण मी जास्त नाही, थोडंसं साल काढून घेणार आहे. साल काढून आता खिसून घेते हे. आता ह्या दुधीची मी साल काढून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये बिया वगैरे जास्त नाही आहेत, तर मी हे बियासहित ही दुधी खिसून घेते. दुधी आता मी खिसून घेणार आहे. ह्या खिसणीला वेगवेगळे असे लहान मोठे साचे आहेत, तर त्यापैकी मी हे मीडियम साचा आहे ना, त्या बाजूने मी खिसून घेणार आहे. दुधी खिसून झालेली आहे. आता ह्यामध्ये सर्व मसाले आणि गव्हाचं पीठ, बेसन घालून हे आपण मळून घेऊयात. दुधीचा थेपला करण्यासाठी आपण दुधी स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलेला आहे. दुधी, ही कसुरी मेथी आहे. आता ह्यामध्ये मी हळद, मीठ, ओवा, धने पावडर आणि हिंग घालते. अर्धी वाटी तीळ घालते. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. कसुरी मेथी पण यामध्ये मिक्स करायचं आहे. त्यानंतर मी थेपले खुसखुशीत होण्यासाठी बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतलेलं आहे. हे पण यामध्ये घालते. आता हे सर्व मिक्स करून चांगलं मळून घेते. आता यामध्येच 2 चमचे दही घालते मी. दही घालून मग आपण चांगलं मळून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिक्स करून मळून घेते. दुधीचा थेपला करण्यासाठी पीठ मळून झालेलं आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. ह्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता मी हे अर्धा तास असंच झाकून ठेवते. त्यानंतर आपण थेपले करायला घेऊयात. दुधीचा थेपला करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलं होतं, ते अर्धा तास झाकून ठेवलेलं. पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता ह्याचे आपण थेपले करून घेऊयात. दुधीचा थेपला करण्यासाठी ह्या पिठात छोटासा गोळा घेऊन लाटून घेते. एवढा गोळा घेते. ह्याला आता पीठ लावून घेते मी. पीठ लावून हे लाटून घेते. जास्त पातळ करायचे नाहीत थेपले, साधारण ह्या जाडीचे करून घ्यायचे आहेत. आता मी हे भाजून घेते. त्यासाठी गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला. तवा गरम झालेला आहे. त्यामध्ये थेपला घालते. हे तवा गरम झालेला आहे. त्यामध्ये आता हे थेपला घालते आणि तेल लावून दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घेऊया. हे थेपल्याचं पीठ मळताना आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. हे थेपले आपण प्रवासाला नेऊ शकता, तसेच नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता. हे सहज 4-5 दिवस सहज टिकतात. हे तर एका बाजूने चांगलं भाजल्यावर आपण उलटून घेऊयात. थेपला एका बाजूने चांगला भाजलेला आहे. आता उलटून घेते. तर ह्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे.
दुसऱ्या बाजूने चांगला भाजलेला आहे. आता उलटून घेते. दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर दोन्ही बाजूनी थेपला भाजलेला आहे. ते मी एका डिशमध्ये काढून घेते. मस्त खरपूस चांगला भाजलेला आहे. हे एका मी डिशमध्ये काढून घेते. असेच बाकीचे थेपले आपण करून घेऊयात. मस्त मऊसूत असे दुधीचे थेपले तयार झालेले आहेत. ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. हे थेपले आपण दहीबरोबर किंवा लोणच्याबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. एकदम मऊसूत असं थेपले तयार झालेले आहेत बघा. हे असे असेच नवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.